तर मित्रांनो, आज आपल्याला काम होतं म्हणजे हे रोलरला आर्किंग करायचं होतं. आर्किंग म्हणजे काय तर ह्या ज्या खाचा दिसतात ह्या एकदम प्लेन असतात, त्याला असंच वेल्डिंगनं जरा जरा खरबडीत करायचं जेणेकरून यात बग्यास अडकणार नाही. बग्यास असतो तर सगळा निघून जाईल म्हणून इथं असं रोलरला हे असं वेल्डिंगनं असं स्पॉट 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 देत असेल बघा सगळीकडनं. हे प्लेन आहे, मशीनवर कट काढून याला प्लेन केले. आता त्याला ही वेल्डिंग करून असं खाचे खाचे अशा वेल्डिंगनं भरायच्यात जेणेकरून ही जी प्लेन जी बाजू आहे ते थोडीशी खरबडीत होईल आणि खरबडीत झाल्यावर त्यात बग्यास अडकणार नाही म्हणून हे असं आर्किंग करायचं असते बघा. आर्किंग म्हणजे त्याला वेल्डिंगच मारायचं. तर हे काय अजून आपल्याला एवढं जास्त जमत नाही, मिस्त्रीच करतात. तर चला आज आपण ट्राय करूया. तर चालू केले बघा आता हे आर्किंग करायला. बघा पाहू शकता तुम्ही कसं असते वेल्डिंग. हे आर्किंग व्हायला आले बघा, कसे स्पॉट स्पॉट पडतायत. अशा प्रकारे हे आर्किंग होत असते. असे 3 लाईनी काढायचे असते त्या एका रात्रीवरती 3 लाईनी काढायच्या. आता सध्या जी एक लाईन चालू आहे बघा, ह्याच्यावर एक आणि त्याच्यावरती एक, अशा टोटल 3 लाईनी काढायच्यात. पाहू शकता कशा प्रकारचं हे वेल्डिंग असते. तुम्ही ह्याला आर्किंग म्हणतात. असं असतं हे. सोपं वाटते पण हे सोपं नाही बरं का, खूप अवघड आहे. अजून आम्हाला जमत नाही. आम्हाला आता जवळजवळ 4-5 वर्ष झाली. तसं आम्ही कधी ट्राय केलं नाही आर्किंग करायचं, आत्ता पहिल्यांदाच करायला लावले आम्ही. पण थोडंसं अवघड असते, व्यवस्थित जमत नाही. रॉड वगैरे वेगळा असतो, MS चा रॉड नसतो तो. चालू आहे इथं आर्किंग पाहू शकता तुम्ही. आणि आज हेच काम होतं आपल्याला. आणि इकडं बघू शकता तुम्ही बघा, हे रोलर फिरायला लागला आणि अशा प्रकारचं आर्किंग झाले. रोलर एक कंटिन्यू फिरत राहतो या आणि त्यालाच आपण रॉड चिटकावून धरायचं असते. आणि हे अशा प्रकारचे त्याच्यावरती स्पॉट पडतात. ते स्पॉट म्हणजेच आर्किंग, त्यालाच आर्किंग म्हणतात. हे रोलर फिरायला लागल्यामुळे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही, आता दिसू लागले बघा. बघा हे स्पॉट बघू शकता तुम्ही. हे लेथ मशीनवरती लावले आहे, खूप मोठी लेथ मशीन पण आहे. आणि चालू आहे आता आर्किंग करायला.